आज तुम्ही सर्व पत्रकारांना बोलवलेलं आहे, नेमका विषय काय? नमस्कार, मी माधुरी विजय शेटे, सध्या ग्रामपंचायत शवळवाडी येथे प्रशासक म्हणून काम पाहते. विषय असा आहे की मौजे शवळवाडी गावात शवळवाडी येथे घरगुती नळ कनेक्शन जोडणी करणे या योजनेसाठी आलेल्या निधीचा अपहार झालेला आहे. हा ह्या पत्रकार परिषदेचा मुख्य मुद्दा आहे. विषय असा आहे की ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि जलजीवन जिल्हा परिषद पुणे यांच्या अंतर्गत शवळवाडी गावासाठी जलजीवन मिशन ही योजना मंजूर झाली होती. जलजीवन मिशन योजना चालू असताना जे मेन पाईप वितरण करण्याचे किंवा मेन पाईपलाईन टाकण्याचे जे काम झाले ते 2022च्या एंडिंगपर्यंत ही सर्व योजना पूर्णपणे राबवून झालेली होती. आणि ही योजना चालू असताना सर्व ग्रामस्थांनी आपापले नळ कनेक्शन घरगुती नळ जोडणी करून स्वतःच्या वैयक्तिक खर्चातून वीट मजुरी घेतलेली होती. त्यानंतर ह्या जलजीवन मिशन अंतर्गत साधारणतः ऑगस्ट 2023ला प्रशासकीय आदेशानुसार जिल्हा परिषदे आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या मार्फत आमच्या शवळवाडी गावासाठी घरगुती नळ जोडणी करण्यासाठी जवळपास 12,06,000 रुपयांचा निधी आला होता. तर आमचा आरोप असा आहे की जर ही योजना ऑलरेडी म्हणजे सगळ्या लोकांनी सर्व ग्रामस्थांनी आपापले नळ कनेक्शन स्वतःच्या खर्चाने घेतलेले होते, पण हा जो नंतर निधी आला हा निधी गेला कुठे? तर आमचा आरोप असा आहे की या निधीचा अपहार झालेला आहे. हा निधी ह्या योजनेसाठी वापरलेलाच गेलेला नाही. अपहार कोणी केला? त्यावेळेस ते सरपंच होते निलेश विलास थोरात, ते आता कृषी उत्पन्न स्वामी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत आणि ग्रामसेवक होते राजाराम रणपिसे म्हणून. तर विषय असा होता की जिल्हा परिषदेने हा सर्व निधी ग्रामपंचायतला वर्ग केला होता शवळवाडी येथे घरगुती नळ कनेक्शन जोडणी करणे त्याच्यासाठी. तर ग्रामपंचायतने याच्या सब कॉन्ट्रॅक्ट दिलं स्वप्नील दानेश्वर स्वप्नील फुले या ठेकेदाराला. पण विषय असा होता की जर योजना ऑलरेडी सर्व कनेक्शन चालू होते, योजना आधीच झालेली होती, प्रत्येक ग्रामस्थांनी आपापले नळ कनेक्शन घेतलेले होते, मग ही जे ठेकेदार जो नेमण्यात आला स्वप्नील फुले, मग यांनी नळ कनेक्शन दिले कोणाला? जवळपास 264 आत्ता आमच्या गावात नळ कनेक्शन धारक आहेत, पण ह्या योजनेअंतर्गत जवळपास 417 ग्रामस्थांना मिळकत धारकांना नळ कनेक्शन दिले असे दाखवण्यात आले. तुमच्या गावातले जे नागरिक आहेत त्यांनी स्वतःहून तुमच्या मेन पाईपलाईनचा जोडला, तोटी काढली, पैसे स्वतः भरले. या विद्यमान स्वामी महोदयांनी त्या पैशाचा अपहार केला तुमचा आरोप? हा, एकही कनेक्शन दिलेलं नाही, हा आमचा स्पष्ट आरोप आहे. त्याचे पुरावे काय? याचे पुरावे असे की एक मिनिट, आम्ही गेल्या महिन्याभरापासून या गोष्टीचा सर्व पाठपुरावा करतोय. आम्ही प्रत्येक घरी जवळपास 100 घरी स्वतः सर्वांची चौकशी केली आहे की बाबा ह्या योजनेअंतर्गत जो निधी आला तो तुमच्यासाठी खर्च झालाय का? हे जे नळ कनेक्शन तुम्ही घेतले गेले हे तुम्ही स्वतःच्या खर्चातून गेलाय की ग्रामपंचायतने तुम्हाला दिले? तर सर्व ग्रामस्थांचं एकच म्हणणं आले की हा जो नळ कनेक्शन घेण्यासाठी खर्च झालाय, तुम्ही पाईप लागले किंवा जे मटेरियल लागलं नळ जोडणीसाठी आणि मजुरी लागली, ती सर्व ग्रामस्थांनी स्वतःच्या खर्चातून घेतलेली आहे. एकही रुपया ग्रामपंचायतचा यासाठी निधी वापरण्यात आलेला नाही. सरपंच असताना तुम्ही सदस्य होता? हो, होते ना. तुम्ही त्या मीटिंगमध्ये या खर्चाला मंजुरी दिली, त्याच्यावर तुमची सही आहे? सही सर्व सदस्यांची प्रोसिडिंगवर आहे. जे हजर राहतात त्यांच्या सगळ्या सह्या प्रोसिडिंगवर होतात. पण मासिक मीटिंग ग्रामसभेत हा विषय कोणासमोरही मांडण्यात आलेला नाही. सह्या फसवून घेतल्या काय म्हणताय? कुठल्या सह्या? तुम्ही मासिक मीटिंगला असताय ते प्रोसिडिंगला आलेल्या सर्व सदस्यांच्या सह्या प्रोसिडिंगवर घेतल्या जातात. नंतर त्यांनी गुपचूप ठरवलेला. हो, गुपचूप ठरवलेलं आहे हे सर. हो, एका मीटिंग मध्ये ठराव लिहिला, पुढच्या मीटिंग मध्ये मागील प्रोसिडिंग वाचून कायम करणे असा विषय असतो. हो, बरोबर आहे ना. नाही, झालाच नाही ना. आता तुम्ही सर्व सदस्यांना जरी विचारलं तरी कुणीही ती गोष्ट कबूल करणार नाही की आमच्या समोर ही गोष्ट मांडण्यात आली किंवा ग्रामसभेतही हा विषय आला नाही. एवढी मोठी योजना गावासाठी आज मंजूर होतीये, मग कमीत कमी ग्रामस्थांना कळलं पाहिजे या गोष्टी. किती रुपयांचा अपहार झाला असं तुमचा आक्षेप? जवळपास 12 लाख रुपयांचा अपहार झालेला आहे. बाकीचे सदस्य का नाही आले? नाही, आता थोडंसं घाईतच ही सगळी पत्रकार परिषद आपण बोलवली आहे. येतील सर्व ग्रामस्थ येतील किंवा एक प्रश्न तुम्ही त्यांना हा जाब का नाही विचारला, हे पैशाचं काय केलं? एक मिनिट, मी या संदर्भात ज्यावेळेस मला ही सगळी माहिती समजली त्यावेळेस त्यावेळेसचे जे ग्रामसेवक होते रणपिसे साहेब
त्यांना मी कॉल केला, पण त्यांच्याकडूनही मला समाधानकारक उत्तर मिळालेली नाहीत. त्यानंतर मी हे काम जे सब कॉन्ट्रॅक्टर आहे स्वप्नील घुले त्याला देण्यात आलेलं, त्याला पण मी कॉल केलेला, पण त्याने माझे कॉलच उचलले नाहीत. आणि स्वामींना का नाही विचारलं? ते स्वामींना विचारायचा काही प्रश्नच नाही ना. ते सरपंच होते ना, ते काही निर्माण करतात आपलं. त्यांची नाही. duties आहे ना. आहे. duties नाही. त्यानंतर आम्ही मिटिंग लावली, पण ह्या विषयात म्हणजे आमची ग्रामपंचायतची मासिक मिटिंग होती, त्यावेळेस मी ठेकेदाराला पण बोलवलं, पण ठेकेदार आलेला नाही आणि सदस्यही आलेले नाही. फक्त 4 सदस्य त्यावेळेस हजर होते. कुठल्या महिन्यात कुठल्या वर्षात हा अपार झाला असा तुमचा आक्षेप आहे? हा अपार ह्या योजनेचं बिल 31/8/2024 ला निघालेलं आहे. 10,48,202 रुपयाचं पेमेंट ठेकेदाराला झालेलं आहे. मग आता तुम्ही सरपंच होता, आता प्रशासक आहे, हो, हो. तुम्ही दप्तर पाहिलं असेल ना? हो, पाहिलं ना. लक्षात काय आलं? माझ्या लक्षात असं आलं की ज्या कामासाठी हा निधी आलेला आहे ते काम तर ऑलरेडी 1 वर्षापूर्वीच झालेलं आहे. मग हा आलेला निधी गेला कुठे? मग पंचायत समितीकडे तक्रार का नाही केली? केलेली आम्ही पंचायत समितीकडे तक्रार केलेली आहे. त्यांनी व्हिडिओ काय म्हणाले? व्हिडिओ म्हटले आम्ही 8 दिवसात तुम्हाला चौकशी करून गावात येऊन इंजिनियर वगैरे प्रत्यक्ष ग्रामस्थांची विचारणा करून या गोष्टीचा पाठपुरावा करू. 8 दिवसामध्ये तपास झाला नाही, तुमची पुढची भूमिका काय? काय राहील? जर 8 दिवसात तपास झाला नाही तर आम्ही पंचायत समिती समोर सदस्य आणि ग्रामस्थांसह मी उपोषणाला बसणार आहे. आता एक प्रश्न निर्माण होतो, स्वामी हे बाजार समितीचे सभापती आहेत, ते चांगल्या पदावर आहेत, तुम्ही त्यांना काही बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय? नाही, हा राजकीय हेतूच नाहीये, हा राजकीय प्रश्नच नाहीये काही. ही आज आमच्या सर्वसामान्य प्रत्येक नागरिकाचे पैसे यासाठी लागलेले आहेत ना. बरोबर आहे ना? राजकारण हा विषयच नाहीये. हे जे चाललंय हे सगळं आमच्या शेवळवाडी गावाच्या ग्रामस्थांसाठीचा विषय हा सगळा. हे जो आभार झाला हा एका सरपंच किंवा पाणी करू शकत नाही, त्याच्यामध्ये कुठेतरी अधिकारी असलेले हो, अधिकारी, बरोबर. त्यांनी असं काय नाव आहे त्या अधिकाऱ्यांचं? संशय कोणावर आहे अजून? संशय म्हणजे त्यावेळेसचे जे सरपंच होते निलेश विलास थोरात, ग्रामसेवक राजाराम रणपिसे आणि ठेकेदार स्वप्नील घुले यांनी सगळ्यांनी संगनमत करून या निधीचा अपार केलेला आहे. आणि विषय असा आहे की जर काम नाही झालं याची MB झाली म्हणता, पण कामच कुठे? जिओ टॅगचे फोटो नाहीयेत आमच्याकडे, रेकॉर्डला नाहीये काहीच. एमपी कोणी केली? MB पंचायत समिती गांधी साहेब म्हणून आहेत. कसं काय केली? जर काम हो, शाखा अभियंता. त्यांचं नाही तुमचा आरोप काय? त्याच्यावर तुमचं काहीच म्हणणं नाही. मग तेच तर माझं म्हणणं आहे की जर कामच झालं नाही तर कामाची MB कशी झाली? कागदावर झाली का? फक्त कागदच रंगवलेत, प्रत्यक्ष योजनाच नाहीये. अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केलाय का तुम्ही आता निवेदन सर्वांनीच केलाय. नाही, हे निवेदन वाचल्यात कुठेही तुम्ही निलेश थोरात नाव नाही दिले ना, दिले, नाव लिहिलेलं आहे. अधिकाऱ्यांची आहे ना, रणजित? जे पंचायत समितीचे अधिकारी, तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक या संगनमताने अपार केला असा तुमचा आक्षेप आहे? आणि ठेकेदार. ठेकेदार. हो, हे कधी लक्षात आलं तुमचा हा सगळं गोंधळ? साधारणतः 2 महिन्यापासून या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा चालू आहे. आम्ही प्रत्यक्ष म्हणजे प्रत्येक घरी जाऊन विचारतोय की बाबा हे जे नळ कनेक्शनसाठी जो झालेला खर्च आहे हा तुम्ही स्वतः केलाय की ग्रामपंचायतने दिलाय? तर सगळ्या ग्रामस्थांचं एकच म्हणणं आहे की हा जो खर्च झालेला सगळा आहे तो आम्ही स्वतःच्या खर्चाने केलेला आहे. आणि आता ग्रामस्थांची तक्रार आहे का? नळाला पाणी आहे, पण ह्या योजनेतून तो खर्च झालेलाच नाही. कुठल्या योजनेचा जलजीवनच्या वेळेस जलजीवन मिशन जी योजना झाली आमच्या गावात कधी झाली? 2022 ला. जलजीवन मध्ये 2022 ला आहे. ते माजी गृहमंत्री होते, सन्माननीय गृहस्थ आहेत, त्यांच्याकडे तुम्ही याबाबत काही विचारणा किंवा मागणी केली का? प्रतिनिधी म्हणून तुम्ही काय तक्रार त्यांच्याकडे? नाही, लोकप्रतिनिधी म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की स्वतः आमदार साहेबांनी यात वैयक्तिक लक्ष घालावं आणि हा जो अपहार झालाय याविषयी योग्य तो न्याय आमच्या शेवळवाडी गाव ग्रामस्थांना मिळून द्यावा. त्यांना भेटला का? नाही, अजून तर त्यांच्याशी भेट झालेली नाही. आता आम्ही पंचायत समितीला पत्र दिलेलं आहे, ते योग्य ती चौकशी करून गावात सर्वेसाठी येणार आहेत आणि भेटणार पण आहे. तुम्ही सरपंच पदभार कधी घेतला? सरपंच जानेवारी 25. बरं, जानेवारी 25. तुमची बिनविरोध झाली का कशी झाली निवडणूक? नाही, सदस्यांमधूनच झाली. त्यावेळी निलेश थोरात कोणाच्या बाजूने होते? नाही, आमच्यासोबतच होते. तुमच्यासोबत होते? हो. म्हणजे तुम्ही एकत्र पॅनलमधून निवडून आला? नाही, पॅनलमधून निवडून नाही आलेलो, पॅनल वेगळा होता आमचा. आता नाही, पण निवडणुकीत तुमच्या नाही, वेगळा पॅनल होता. तुमच्या विरोधात निवडणुकीला कोण होतं? सरपंच पद? विरोधात कुठल्या म्हणताय तुम्ही? त्यांचं असं म्हणणं आहे का तुम्ही सरपंच झाले तरी त्याच्या मागे स्वामी सुद्धा होते का? तुमच्या बरोबर होते का? पाठीमध्ये होते का? स्वामी होते ना, पाठीमध्ये होते ना. त्यांच्या पाठीवर तुम्ही सरपंच झाले असते ना? आपण तो विषय थोडासा वेगळा आहे, हा त्याच्यातला विषय नाहीच आहे. हा जे काय असेल तर काही बरोबर. शेवटचा प्रश्न आमचा फक्त युट्यूब माध्यमांचा, विचार तुम्ही हे सगळं जे करताय तुमचा स्वतःचा व्यक्तिगत पक्ष कुठला? शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे. जे राजकीय हेतून इथं बदनाम करत नाही. नाही नाही शक्यच नाही ही गोष्ट. त्यांना भेटल्या आणि तुम्ही? हे बा हो. इथं राजकारण हा विषयच येत नाहीये. आज आमच्या शेवळवाडी ग्रामस्थांच्या प्रत्येक घरातला हा पैसा आहे. त्यांच्यासाठी प्रत्येक घरासाठी आलेला हा पैसा आहे. तुमच्याबरोबर ग्रामस्थ आहेत का सगळे? सगळे ग्रामस्थ आहेत आता आमच्यासोबत. तुमची पुढची भूमिका काय असणार? आमची भूमिका आता हीच आहे. जर आम्हाला योग्य तर न्याय मिळाला तर आम्ही पंचायत समितीत उपोषणाला बसणार आणि जोपर्यंत याचा एकूण एक पैसा वसूल होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. ऐका पण एवढा तुम्ही आरोप करताय त्यांच्या जबाबदार पद आहे सभापती. हो, हो. मग या संदर्भात तुमच्यावर काही राजकीय प्रेशर आलं तर पुढे थांबणार आहे का? नाही नाही अजिबात थांबणार नाही. कुठलंही प्रेशर आलं तरी थांबणार नाही. आता जे तुम्ही ज्यांचे आरोप करताय ना त्यांच्या तालुक्यात उद्योगपती तर कुठेतरी याच्या चौकशी होत असताना अधिकाऱ्यांचा दबाव येऊ शकतो. 100% अधिकाऱ्यांना दबाव आहे. कारण आज जवळपास मंगळवारी 8 दिवस होतील आता येत्या. अजूनही त्यांचा मला एकही फोन आलेला नाही की मॅडम आम्ही अमुक अमुक तारखेला तुमच्या गावात येतोय. कुठलाही नाही. मी स्वतःहून त्यांना फोन केलेला आहे. ग्रामपंचायत सदस्य तेच आहेत ना, अजून आहेत ना? हो आहेत. त्यांना तुम्ही भेटून बोलणार का नाही याच्यावर? ते आम्ही बोलवलं होते सगळ्यांना. मग ते काय आलेच नाही? मीटिंग लावली होती. आलंच नाही कोणी. त्यांची काय बोलली? ठेकेदार सुद्धा आला नाही. अच्छा. ठेकेदाराला कॉल केलेत मी आणि हा येतो 1 तासात येतो, दुपारी येतो. आता मी इथे नाहीये नाशिकला. ठेकेदाराने मी त्याला सांगितलं ठेकेदाराला की बाबा तू ये, तू काम कुठे केलंय हे आम्हाला दाखव. बरोबर. त्याचे जिओ टॅगचे फोटो तर काढले जातात ना काम करताना. कुठं काम केलंय माहिती फलक लावावा लागतो. त्या माहितीचा फलक पण लावलेला नाही कुठं. बरं, बिल काढताना पंचायत समितीने काढलं का ग्रामपंचायतीने काढलं? जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतला निधी वर्ग केला आणि ग्रामपंचायतनी ठेकेदाराला पेमेंट केलं ते. तर कोणाच्या बरं हे जे चेक सरपंच निलेश विलास थोरात आणि ग्रामसेवक राजाराम रणपिसे. एक गोष्ट आता आहे का हे जे काम झालं टेंडर झालं होतं कशी परिस्थिती देण्यात आलं होतं कारण नाही टेंडर झालं 10 होतं. लाखाच्या पुढचं काम होतं. टेंडर झालं होतं. टेंडर झालं असं आणि तुमचं म्हणणं आहे, हेच काम पूर्वी एकदा झाले असं काय म्हणणं कसं आहे तुमच्या नेमकं मी विचारावं. हेच काम म्हणजे जलजीवन